सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या मोटो व्लॉगमध्ये. तर ज्याप्रमाणे तुम्ही नोटीस केलं असेल, आपल्या चॅनलचं नाव हे बदलण्यात आलेलं आहे. ॲडव्हेंचर्स ऑन रोडपासून ते सागर पालेकर ब्लॉग्स. हो शिट रे यार, मी वॉलेट घरी विसरलो. ॲक्च्युली मी बॅग चेंज केली ना, तर माझ्या त्या बॅगेमध्ये वॉलेट असतं. तर मी आता ह्या बॅगमध्ये वॉलेटच नाही ठेवले आणि त्यात माझं लायसन्स आणि POC वगैरे सर्व आहे. अरे यार हट, मारू दे. कोण पकडत तर नाही तसं, पण पकडलं तरी काही डिजिलॉकरवरती दाखवेल. मागचा आठवड्याभर मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. ॲक्च्युली कारण असं की मागचा पूर्ण आठवडा मी घरीच होतो. घरी इन द सेन्स वर्क फ्रॉम होम होतं आमचं. लोड वर्क प्रेशर जास्त होतं, त्यामुळे आम्हाला घरूनच काम करायचं होतं. सो मला ऑफिसला जाता आलं नाही आणि त्याच्यामुळे ब्लॉग पण बनवता आला नाही. आणि लास्ट सॅटर्डे संडे मी उज्जैनला जाऊन आलो. तर बाईकनं नाही गेलो होतो, ट्रेननेच गेलो होतो. तर तो काय वेळा मी ब्लॉग बनवला नाही. म्हटलं की बाईकवरती गेलो असतो तर बनवलं असता. आणि काय ते मी ट्रेनमध्ये गेलो आणि सर्व घाईमध्ये झालं. आमचा 1.5 दिवसाचा प्लॅन होता. काय भाई मध्येच पार्किंग लावून गेला आहे कुठे. गाडी एवढे दिवस बंद होती पण, आणि वरतून थंडी चालू आहे. तर मला एक्सपेक्ट नव्हतं की गाडी चालू होईल एका झटक्यात, पण झाली भाई चालू. क्या समझा मेरे को? हे रिक्षावाले पण ना बाईकच्या दाणीमध्ये घुसतात ना, मंद बुद्धी झाले. पूर्ण लेफ्ट लेन पॅक करतात. हा बसवाल्याने पूर्ण लेफ्ट लेन पॅक करून ठेवले. ॲक्च्युली मी व्हिडिओ सेटअप बघितला नाही, म्हणजे बरोबर दिसतोय ना. हा चायला मी बॅटरी चेक केली नव्हती गोप्रोची निघताना, तर 13%च आहे. ऑफिसला पोचेपर्यंत तरी टिकली पाहिजे भाई. तर का ऑफिसला जाऊन चार्जर लावेन, कारण का माझ्याकडे बॅटरी एकच आहे. मी बॅटऱ्या घेतल्या नाहीत गोप्रोच्या, मला घ्यायच्या आहेत. तर मी लॉंग राईडला पण जाताना कसं पॉवर बँक वगैरे असते तिला लावून ठेवतो. शूटिंग करताना चार्जिंग होत असते. आणि ज्याला ह्या बॅटऱ्या पण एवढ्या महाग आहेत ना, ती जोडी काहीतरी 4 की 5 हजाराची जोडी येते. आधी वाटलं होतं नुसतं गोप्रो घेऊन काम होईल, पण भाई गोप्रो नंतर एवढ्या ॲक्सेसरीज लागतात ना घ्याव्या. नाही म्हणता 7-8 हजारचे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज घ्याव्या लागतात. माईक ॲडॅप्टर झालं, माईक झाला, गोप्रोचं कवर झालं, आणि आता बॅटऱ्या. तरी मी वॉटरप्रूफ कवर अजून घेतला नाही आहे. ते पण त्याला 1000-1200 रुपयाचं भेटतं काहीतरी. काय करतोय भाई तू? कुठे जायचं आहे? कुठे तुला जंगलात घुसतो की काय? हिला ॲक्सेसरीज पण जाम आहेत गोप्रोच्या. तर गोप्रो घ्याल तर तेवढी घेण्याची पण तयारी ठेवा. जर मी तर बोलतो स्टार्टिंग करताय तर माझ्यासारखे करत असेल तर मी पण आधी मोबाईलवरनं शूट करायचं. मोबाईल लावा, 400 रुपयाचं तर मिळतं आपलं हे समोरचं हेल्मेटचं होल्डर, मोबाईल होल्डर. त्याला मोबाईल मस्त लावायचा, करायचा शूट स्वस्तात मस्त. जेव्हा पैसे जमवाल तेव्हा गोप्रो घ्यायचा डायरेक्ट. चल ना यार, जात पण नाही, मला पण जाऊ देत नाही. व्हायचा घाव या खड्ड्याच्या. लेफ्टचा रोड अजून चालू केला नाही वाटतं या लोकांनी, बंदच आहे. फुल कॉन्क्रीट बनवत आहे का? बनवा काय तो एकदाचा, ज्या आहे रोजची कटकट त्या रोडची. भारी बनवले पल्सर त्याने.
पूर्ण टुरिंग सेटअप वगैरे. आईचा हो ह्याच्या काय थुकला तो फवारासारखा. साले हरामी लोक. मला वाटलं कुठला काय पडलं चमकते, नंतरला कळलं जायला हा थुकला फवारा मारला चाल्याने. तो रस्ता कॉन्क्रीट करतायत, मला कळत नाही हा रस्ता का करत नाही कॉन्क्रीट. हा पण केला पाहिजे ना कॉन्क्रीट. हा डांबर आता पुरता आहे मे महिन्यापर्यंत. पाऊस पडला की बघा ह्याची हालत काय होईल परत. खड्ड्यात रस्ते भेटतील की रस्त्यात खड्डे करणार नाही. अरे 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 आई दिसतोय समोर आहे तरी गाडी टाकतोय, त्याला ओव्हरटेक करतोय. 6.5 hours later. चल चायला मिरर हे लोक खालती बसतात बाईकवरती, मिरर वाकडे तिकडे करून ठेवतात. वाटलंच होतं आई घालणार. टर्न आला की इंडिकेटर देतात येड. म्हणून मी कधी पण या टर्नला आलो नाही की गाडी फुल कंट्रोलमध्ये ठेवतो. समोरच्याचा भरोसा नाही, कधी राईट टर्न मारेल काय सांगता येत नाही बाबा. सिग्नल सुटला, सिग्नल तर लागला अजून. हे लोक का पाहिले. अरे सिग्नल चोर साले. काय होतं तुम्हाला 40 सेकंदांनी काय माहिती थांबून. पहिला मी सिग्नलला नाही तर ट्रॅफिकला असलो ना की मी व्हिडिओ ऑफ करून ठेवायचो चार्जिंगसाठी. तर आता मी सध्या नाही ठेवत, कारण का उद्या पण कंटेंट मिळू शकतो आणि मी 4-5 वेळा कंटेंट मिस केला आहे. त्याच्यामुळे हा बघा गेला. अरे चालू झाला सिग्नल. नाही नाही त्यांचं चालू झालं. अडकला पडला, फोन पडला त्याचा. हाच कंटेंट बोलतोय. कसा थांबला, एवढी हलगर्जीपणा केला ना त्याने, त्याच्या कानातला इयरबड पडला. तर माझा कॅमेरा चालू ठेवण्याचं कारण हेच. बाजूच इथं आता लागला झालाय के. त्या भाईचा इयरबड मध्ये एकदम मिडल ऑफ द रोड पडला. मी तुमच्यासारखे अजून 4-5 भेटले तर माझ्यासारख्यांचं भलं होईल. कंटेंट मिळतं, अजून काय नाही. मी बघितलं ऑलमोस्ट 90% KTM ॲडव्हेंचरवाले आहेत ना असे राप गॅप काढतात ना. कसं जमतं मला कळत नाही. आय थिंक KTMमध्ये काहीतरी बटन आहे की छपरी मोडचा, छपरी मोड ॲक्टिवेटेड. हा बघा कसा जातोय. काय बोलणार भाई. एक तर गाडी ती एवढी मोठी आहे, हँडल एवढं मोठं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कट मारता म्हणजे भाई मानलं पाहिजे तुम्हाला. दोघा तिघांना सोडून मी KTM वाल्यांना बघितलंच नाही इज्जतमध्ये गाडी चालवायची कशी ते. जेव्हा मी पण घेईन ना KTM, बघू इन फ्युचर कधी जमलंच तर.
तेव्हा चेक करेन की ते बटन लावलेलं आहे लोकांनी छपरीचं, छपरी मोड, की आपल्याला काय स्वतःला करावं लागतं छपरी मोड करण्यासाठी. तर अशी एक बरोबर न्यूज आली आहे माझ्या कानावरती की आपली एक्सपल्स 200 जी आहे ती डिस्कंटिन्यू होणार आहे आय थिंक नेक्स्ट इयरपासून. कारण का 210 लॉन्च झाली आहे. तर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी त्यांचा घ्यायचा प्लॅन असेल तर भाई बिंदास घ्या. अशी मशीन परत भेटणं मुश्किल आहे. त्या पैशामध्ये बघा हे असे धतुरे लोक असतात. पाठी लेडीज बसली आहे ती पण वन साईड, तरी आरसा बिरसा बघत नाही, टाकतात मध्ये गाड्या कशा पण. विचाराच कुठे झालं काय माहिती, तुम्ही थांबायला बोलतात. तिकडून त्या चौकात ना ते ट्रॅफिकवाले सोडतात आणि ह्या चौकात ना हे ट्रॅफिकवाले थांबवतात. तर मग ट्रॅफिक वाढणार तर काय होणार. एक तर एक लाईन जाऊन द्या ना. फक्त फाईन मारायला माहिती आहे लोकांना आणि पैसे कसे काढायला येतील ते. खूप वेळा नोटीस केलं जेव्हा हे लोक नसतात ना ह्या चौकात बरोबर गाड्या जातात विदाऊट ट्रॅफिक, आणि हे लोक आले की झालं कल्याण. कल्याण काय डोंबिवली भिवंडी सगळं करून टाकतात एकत्रच. कुछ भी फुटपाथवरती पण ना हे सर्व फेरीवाले ऑक्युपाय करून ठेवतात. तर पब्लिक पण ना रोडवरती चालत. तर पब्लिक तरी काय करेल. हे आपले BMC वालेच हरामी झाले. कुठून कसं खाता येईल ते बरं बघतात. आता तुम्हाला पुढे दाखवतो, पुढचा चौक दाखवतो कसा आहे तो. फुटपाथ दाखवतो कुठे आहे आणि माणसं कुठं जातात ते दाखवतो तुम्हाला. आणि त्या फुटपाथवरती पण काय काय ते पण दाखवतो बघा लेफ्ट साईडला. इकडे हा बार आहे, तर ह्या बारच्या गाड्या पार्किंग लागल्यात रोडपर्यंत. ठीक आहे, तर वरतून माणसं चाललेत. हे माणसं आता चाललेत रोडवरतून. हे बघा तो तिकडे फुटपाथवरती खुर्ची टाकून बसलेत. कांद्याच्या गाडी, फुलं, हारवाले सर्व. तो बघा फुटपाथ केवढासा ठेवला आहे बघा. सर्व पार्किंग लावून ठेवल्यात गाड्या, हे दुकानवाल्यांच्या गाड्या. ते वरती भाजीवाले. मस्त भावा. हात दाखवला की गाडी थांबली पाहिजे. ह्यांचे हात म्हणजे देवांचे हात, की हात दाखवला की गाडी थांबलीच पाहिजे. अचानक कुठं प्रकट होतात तेच बरोबर ना. प्रकट होतात ते लोक, देवच आहेत ते. हात दाखवणार मग गाडी थांबणार. आणि नंतरला बघणार पण ना तोंडाकडे. माहिती आहे चुकी झाली आहे तर. अरे दुसऱ्याचा नाही, स्वतः तरी विचार करा यार क्रॉस करताना. आता मी होतो तर मी झाली कंट्रोल नसती गाडी झाली माझ्याकडून, गेलो असतो ना दोघं पण. जरा तरी टायर गेला पायावरून, पाय मोडल बिडल. 1-2 सेकंदाच्यामुळे काय होतं तुम्हाला काय. आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला, शेअर करा व्हिडिओ, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राईड सेफ, स्टे सेफ. बाय बाय.